त्याच्या 8व्या भागामध्ये स्वागत करतो. आपण 7 भागांमध्ये भगवान शंकरांनी पार्वती मातेला जी गुरुगीता सांगितली, त्यातल्या 74 श्लोकांपर्यंत आपण आलो होतो. आता आपण त्याच्या पुढचे जे श्लोक आहोत, ते आता आपण पाहूया. मी सर्वप्रथम संस्कृत मधला श्लोक वाचतो. तो वाचून झाल्यानंतर गुरुमाई म्हणजे माझ्या गुरूंच्या गुरु ज्या आहेत, त्यांनी हिंदीमध्ये त्याचा जो अर्थ सांगितला आहे, तो मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर मला समजलेली जी गुरुगीता आहे, मला भावलेली जी गुरुगीता आहे, गुरूंच्या चरणांजवळ बसून साधना केल्यानंतर आणि त्यांच्या आदेशाने इतके दिवस ध्यानाचा वर्ग घेतल्यानंतर मला जी गुरुगीता कळली ती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया. म्हणजे गुरूंचं चिंतन आणि मनन कसं करायचं याबद्दल भगवान शंकरांनी पार्वती मातेला जे सांगितलं, ते 74व्या श्लोकापर्यंत आपण बघत आलो. आता 75व्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात ते आपण ऐकूया. भगवान म्हणतात, मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः. याचा हिंदीमध्ये अर्थ काय आहे? मेरे नाथ सारे जगत के नाथ है, मेरे गुरु तीन जगत के गुरु है, मेरा आत्मा आत्मा सर्वव्यापी सब में रहने वाला आत्मा है, यह अनुभव कराने वाले श्री गुरु को मैं नमस्कार करता हूं. आता ते काय म्हणतात की मेरे नाथ सारे जगत के नाथ है. म्हणजे माझे गुरु कसे आहेत की ते साऱ्या जगाचे गुरु आहेत. भगवान शंकर काय म्हणतात, माझे गुरु जे आहेत ते साऱ्या जगाचे गुरु आहेत. ते परब्रह्म आहे, ते साऱ्या जगाचेच गुरु आहे. सारी सृष्टी परब्रह्माने चालवली ना, असं परब्रह्माचं जे तत्व आहे, गुरु तत्व आहे, ते गुरूंमधून प्रकट होत असतं. मेरे गुरु तीन जगत के गुरु आहे. ते काय म्हणतात, मेरे गुरु तीन जगत के गुरु आहे. आता तीन जगत म्हणजे काय? आपण जे तीन लोक बघतो, नरक पृथ्वी स्वर्ग, अशी जी लोक आहे, त्या तिन्ही जगताचे ते गुरु आहेत. पुढे ते म्हणतात की मेरा आत्मा सर्वव्यापी सब में रहने वाला आत्मा आहे. म्हणजे आत्मा कसा आहे? आपल्या आत्मा आत्मा ही श्री गुरु आहे. प्रत्यक्षामध्ये काय? आत्मा ही श्री गुरु आहे. आत्मा आणि परब्रह्म, आत्मा आणि परमात्मा हे एकच आहे. जो आत्मा आपल्यामध्ये आहे, या शरीरामध्ये आहे, तोच आत्मा प्रत्येक प्राणी मात्रामध्ये, म्हणजे मुंगीमध्ये तोच आहे, हत्तीमध्ये तोच आहे, उंटामध्ये तोच आहे, मांजरीच्या पिल्लामध्ये तोच आहे, आपल्या घरात नातेवाईकांमध्ये जी जी लोक आहे त्यामध्ये पण तोच आहे. माझा आत्मा हाच सगळ्यांच्या मध्ये आत्मा आहे. एकच आत्मा आहे, सगळीकडे एकच चैतन्य शक्ती काम करते, असा अनुभव देणारे हे माझे गुरु आहेत. हा अनुभव कोण देतात? हा अनुभव आपल्याला गुरु देतात. म्हणून ते काय म्हणतात, ऐसा अनुभव देने वाले मेरे श्री गुरुदेव को मैं नमस्कार करता. असा असा अनुभव प्रत्यक्षामध्ये आपल्याला येतो का, असा एक प्रश्न तुम्हाला पडेल. जसजशी आपली साधना वाढते तसं आपल्याला कळतं की असा अनुभव आपल्याला यायला लागतो. आणि बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचं काय असतं माहितीये का, की अनेक वर्षांच्या साधनामुळे त्यांच्यामध्ये उपजत पण असतं. काहींमध्ये तो सहजभाव आलेला पण असतो, काही अंशी आलेला असतो, काही प्रमाणात आलेला असतो, काहींमध्ये तो आलेला नसतो. तर असा अनुभव म्हणजे याचे काही छोटे छोटे अनुभव पण मी तुम्हाला सांगू शकतो. एकदा काय झालं होतं, माई आणि मी ठाण्यामध्ये आमच्या मुलीकडे राहायला गेलो होतो. आणि त्या ठाण्यामध्ये थेऊर नावाचं वर एक अशी टेकडी आहे आणि वरून तिथून जंगल सुरू होतं. हे बोरिवलीच्या बाजूने जे जंगल आहे ते इकडून ठाण्याच्या बाजूने सुरू होतं. तर त्या थेऊरच्या टेकडीवरती बरेच लोक सकाळी फिरायला जातात. एका सकाळी आम्ही दोघ जण वॉक घ्यायला गेलो. अशी उंच आहे ती. त्या टेकडीवरती चालत असताना अर्धा अंतर चालून गेलो आम्ही आणि माईंना थोडी धाप लागली आणि त्यांना पाणी पिण्याची गरज लागली. तेवढ्यात त्या रोडवरून मागून एक कार आली आणि त्या कारमध्ये एक महिला आणि तिचे दोन मुलं असे त्या गाडीमध्ये बसलेले होते. ती गाडी अशी वळणावर असताना आम्ही त्या गाडीला हात दिला. तर आता एक महिला गाडी चालवते आहे आणि दोन लहान मुलं त्या गाडीमध्ये आहेत. तिने गाडी थांबवली. तिला मी म्हटलं, जरा पाण्याची गरज आहे, आम्ही पाणी आणलेलं नाही बरोबर, तर तुम्ही पाणी देता का? तर ती गाडीतून उतरली, तिने आपली वॉटर बॉटल काढली आणि पाणी दिलं माईला. मी म्हटलं, बरं झालं तुम्ही जंगलामध्ये पाणी दिलं. तर ती मला असं म्हणाली, अहो माझ्यावर अशी वेळ आली असती तर काय केलं असतं मी, मला पण कोणीतरी पाणी द्यायला पाहिजे होतं. म्हणजे मीच दुसऱ्यामध्ये आहे, एक समभावना आहे, आपण सर्व एकच आहोत, अशी ही भावना आहे. हे व्यवहारात घडलेलं एक छोटस मी तुम्हाला उदाहरण सांगेन.
आता कधी कधी लोक कसं वागतात त्याचं मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो बघा. म्हणजे आपल्यातच जो आत्मा आहे तो समोरच्या मध्ये आहे असा आपण अनुभव घ्यायला पाहिजे. एकदा मी ट्रेन मधून जात होतो. म्हणजे मला वाटतं हैदराबादवरून नाशिकला येत असेल मला वाटतं मी त्यावेळी. तर त्या आमच्या त्या 3 टायर एसीच्या डब्यामध्ये कंपार्टमेंटमध्ये 8 लोक बसतात. आता बऱ्याच फॅमिली त्या गाडीमध्ये बसल्या. समोर एक मारवाडी कपल बसलं होतं आणि असं दानाचा विषय निघाला. तर ते मारवाडी गृहस्थ असं म्हणाले, की "मी ज्या गावामध्ये राहतो, तर तिथे आमच्या इथे जी जैन मारवाडी होते. तर तिथे जी आमची आश्रमाची शाळा आहे, तिथे मी नेहमी दानधर्म करत असतो आणि अजून काही ठिकाणी असतं तिथे मी तांदूळ पाठवत असतो." म्हणाले. मग आमच्या बाजूला एक कपल बसले होते. त्या बाई म्हणाले, "तुम्ही इतके तांदूळ पाठवा म्हणजे इतकं तुम्हाला पुण्य मिळेल." ते म्हणाले, "मी असं काही मोजमाप कधी करत नाही." म्हणाले. "मी असा विचार करतो, की परमेश्वराने मला दिलं आहे आणि या धर्माच्या कार्यामध्ये मी ते द्यायला पाहिजे." म्हणाले. आणि मग मी किती पाठवतो याचा मी कधी हिशोब करत नाही. पण माझी सगळी कामं परमेश्वरच करून घेत असतो. मग ती व्यवसायातली असो, कुटुंबातली असो, ती सगळी होत असतात. आता मी त्या त्या डब्यामध्ये आमच्या सगळे माझ्या कंपार्टमेंटमध्ये जे होते सगळ्या फॅमिलीज होत्या. मी आणि अजून एक माणूस होतो, जो मला अनोळखी होता. तो एकटा होता आणि तो अलीकडच्या स्टेशनवरच बसलेला होता. जसं आम्ही बोलत गेलो, तर ते मला म्हणाले, की "तुम्ही फार छान बोलताय. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकतो" म्हणाले. आणि धर्माचा विषय चालू होता आणि गुरुदेवाने जे आतूनच हृदयातून दिलंय ते आपोआपच बाहेर पडत. बहुधा ही परमेश्वराची इच्छा असेल म्हणून तशा घटना घडून येत होत्या. तर तो जो सिंगल माणूस होता, तो मला म्हणाला, की "मी रेल्वेच्या बोर्डावरती आहे" म्हणाले सदस्य म्हणून. "तर मी माझ्याबरोबर डबा आणलेला आहे" म्हणाले. "तर तुम्ही असं करा, तुमच्याकडे जेवण दिसत नाही." कारण तो ऑर्डर घेणारा माणूस आला होता रेल्वेचा. त्याला मी ऑर्डर सांगत होतो, त्यांनी पाहिलं. "पण तुम्ही ती ऑर्डर घेऊ नका, माझ्या डब्यामध्ये जेवण करा." त्याचा भाव पाहून मी म्हटलं, "मी तुझ्याबरोबर जेवण करतो" म्हणाले, "काही हरकत नाही." आणि मग मी त्याच्याबरोबर जेवण केलं त्याच्या डब्यामध्ये. आणि मग आमची अशी ओळख झाली आणि तो प्रॉपर औरंगाबादचा होता आणि मग औरंगाबादहून त्यांनी काही डिव्होटी माझ्याकडे पाठवायला सुरुवात केली. आजही ते आपल्या आश्रमाच्या म्हणजे माझ्या सानिध्यामध्ये आहेत आणि त्यांना दीक्षा पण दिली, मंत्र दीक्षा दिली आणि ते चालू असतं. तर आपल्याबरोबर डब्यात आलेल्या माणसाला पण आपण जेवण दिलं पाहिजे, तर तसा सहज भाव होता. आता याच्या विरुद्ध एक तुम्हाला दुसरी घटना सांगतो. स्वामी विवेकानंद जे होते, त्यांच्या काळामध्ये ते एकदा ट्रेननी प्रवास करत होते आणि ट्रेनमध्ये ते बसले आणि त्या ट्रेनमध्ये त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये एक मोठा परिवार बसलेला होता. म्हणजे ते वयस्कर कपल होतं. त्यांची 2 मुलं होती. त्यांच्या पत्नी म्हणजे यांच्या सुना होत्या आणि काही लहान मुलं पण होती. असं 5-7 जणांचा तो ग्रुप होता. आणि गाडी जशी चालू झाली, तर पुढे काय झालं, की त्या लोकांनी नाश्ता केला. मग दुपारची वेळ झाल्यावर त्यांनी आपले डबे काढले आणि जेवण केलं सगळ्यांनी. आता भगव्या कपड्यामधला एक स्वामी बसला आहे, तर त्याला जेवण आपण विचारलं पाहिजे. असं त्यांनी काही केलं नाही. त्यांनी स्वामी विवेकानंदांना जेवण विचारलंच नाही. स्वामी विवेकानंद पण काही बोलले नाही त्यांना. पुढे काय झालं, की दुपारी 2, 2:30, 3 नंतर ती गाडी एका स्टेशनच्या इथे थांबली. म्हणजे 2 स्टेशन पण नाही, 2 स्टेशनच्या मध्ये ती थांबली. असं एक दूर अंतरावरती एक गाव दिसत होतं. अशा ठिकाणी ती थांबली गाडी. तर पुढे काहीतरी गाडीला रेड सिग्नल मिळाला आणि पुढे काहीतरी काम चालू होतं म्हणून ट्रेन थांबली होती. मग ट्रेन थांबली, 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, 20 मिनिटं गेली. मग गाडीतले लोकं डब्यातून खाली उतरले अख्ख्या ट्रेनमधले आणि ते इकडे-तिकडे चालायला लागले पाय मोकळे करून. आता असं झाल्यानंतर ते असं सगळे लोकं खाली चालायला लागले. मग 4 वाजले, 4:30 वाजले, 5:30 वाजले, संध्याकाळची वेळ व्हायला लागली. आणि यांच्या कंपार्टमेंटमध्ये जी मुलं होते आणि ते जे कुटुंब होतं ते पण एका झाडाखाली बसलं आणि आता त्यांच्याकडचं जेवण संपलं होतं कारण त्यांचं स्टेशन संध्याकाळी येणार होतं. मग त्या मुलांची चुळबुळ चालू झाली. त्यांच्या आयांची म्हणजे या माणसाच्या सुनांची चुळबुळ चालू झाली. आता जेवायचं काय? आता करायचं काय आपण असं? आणि स्वामी विवेकानंद दुसऱ्या एका झाडाच्या खाली जाऊन बसले ते. आता कल्पना करा त्यांना पण भूक लागली असेल बरीच. ते दुपारी पण जेवलेले नव्हते. आणि त्यावेळी एक बैलगाडी आली अशी लांबून आणि ती येत गेली त्यांच्या इथे येऊन थांबली ती बैलगाडी. त्या बैलगाडीमधून एक माणूस उतरला आणि तो स्वामी विवेकानंदांच्या जवळ गेला. त्यांनी त्यांच्या पाया पडल्या आणि तो म्हणाला, की "मी तुमच्याकरता जेवण आणलंय" म्हणे, "तुम्ही ते जेवण घ्या" म्हणाले. तर तो म्हणाला, "आज पहाटे मला एक स्वप्न पडलं" म्हणाले आणि स्वप्नामध्ये मला देवाने दृष्टांत दिला, की "मी आज येणार आहे अमुक-अमुक ठिकाणी
माझ्या रूपामध्ये स्वामी येतील, तू जेवण घेऊन ये माझ्याकरता. आणि मग मी जेवण घेऊन आलोय म्हणाले आता. तर तुम्ही माझ्या जेवणाचा स्वीकार करा. ते म्हणे ठीक आहे, मी स्वीकार करतो. मग त्याने एक पातेलं काढलं, दोन काढले, चार काढले, खूप जेवण त्याने यांच्या समोर ठेवलं. ते इतक्या जणांचं जेवण होतं. मग स्वामी विवेकानंदांनी काय केलं, सगळ्या परिवाराला बोलवलं आणि ते म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर जेवण करा. सगळे लहान मुलं, माणसं सगळ्यांना त्यांनी जेवण दिलं आणि मग स्वतः जेवले ते. हा ह्या कुटुंबाचा जो प्रमुख होता आणि ती कुटुंबातली त्या प्रमुखाची जी पत्नी होती, त्यांच्या असं लक्षात आलं, की अरे आपण तर सकाळी जेवलो, सकाळी नाश्ता केला, दुपारी जेवलो. पण आपल्या साधी गोष्ट कशी लक्षात आली नाही, की हे जे योगी महाराज यांना आपण विचारायला पाहिजे होतं जेवणाबद्दल. आणि म्हणजे आपलाच आत्मा हा दुसऱ्याचा आणि आपला आत्मा एकच आहे. तर जे आपल्याला भूक लागली, जे आपल्याला तहान लागली, जे आपल्याला दैनंदिन गरजा आहेत, आपली मुलं शाळेमध्ये जातात, आपली मुलं कॉलेजमध्ये शिकतात, तर दुसऱ्याची पण मुलं शिकतायत, तर त्यांची फी भरायला पैसे नाही आहेत का? त्यांच्याकरता आपण केलं पाहिजे. असा अनुभव जे आपल्याला देतात, हा अनुभव जे आपल्याला शिकवतात आणि आपल्या हृदयामध्ये या अनुभवाची ज्योत जे पेटवतात, असे जे माझे गुरुदेव आहेत, त्यांना मी नमस्कार करतो, असं भगवान शंकर पार्वतीला म्हणतात. पण इथं सार काय आहे, की सगळ्यांचा आत्मा, सर्वव्यापी आत्मा एकच आहे. तो वेगळा नाहीये, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आत्मा हा प्रत्यक्षामध्ये एक आत्माच श्री गुरु आहे. तुम्ही जर नीट ऐकलं असेल, आपण जी गुरुगीता ऐकायला घेतली, त्याच्या सुरुवातीलाच भगवान शंकरांनी पार्वती मातेला हा श्लोक सांगितला होता, की आत्माच श्री गुरु आहे. हे मन जे आहे ना आपलं, हे मन चंचल असतं. मनाच्या नंतर बुद्धी असते, विवेक बुद्धी असते. विवेक बुद्धीच्या पलीकडे चित्त असतं, चित्ताच्या पलीकडे आत्मा असतो आपल्या शरीरामध्ये. तर मन आणि आत्मा ज्यावेळी एक होतं, त्यावेळी खरा योग साधतो आपल्याला. आत्मा आणि मन वेगळं होतं आणि मग असे दिव्य अनुभव येतात किंवा तो माणूस पूर्ण योगी होतो. असं त्याचा खरं. ते पुढे येईलच पुढच्या श्लोकांमध्ये. अजून एक 15-20 श्लोकानंतर पार्वती मातेने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवान शंकर आपल्याला ते सांगणार आहे. आणि मला जे समजलं ते मी तुम्हाला पण सांगणार आहे. तर सांगण्याचा हेतू काय आहे, की आत्मा हा सर्वव्यापी आहे आणि तो सर्वांमध्ये भरून राहिलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला अजून एक अनुभव सांगतो. मी गुरुमाई आणि आमचे काही कुटुंबातले लोक आम्ही बँकॉकला गेलो होतो एकदा. तर बँकॉकला जर तुम्ही गेलात तर तिथे गौतम बुद्धांचे खूप मंदिर आहेत आणि एका मंदिरामध्ये गौतम बुद्धाची सुवर्ण मूर्ती आहे. खूप विशाल अशी सुवर्ण मूर्ती आहे. तर ती मूर्ती ज्यावेळी मी बघत होतो तर त्या गुरुमूर्तीमध्ये मला माझ्या गुरुदेवांचं दर्शन झालं. स्वतः स्वामींचं दर्शन मला त्याच्यामध्ये झालं आणि मग लक्षात आलं की आम्ही सारे एकच आहोत. असा अनुभव गुरूंच्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच शिष्यांना अनुभव अनेक वेळा आलेले आहेत. साधना एका अवस्थेला आली की हा अनुभव यायला लागतो आपल्याला स्वतः. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 76वा हा जो श्लोक आहे ना, हा फार प्रसिद्ध श्लोक आहे आणि मी तुम्हाला असं म्हणेल की गुरुगीतेमधलं सार या श्लोकामध्ये सांगितलंय. हं. हा श्लोक काय म्हणतो? भगवान असं म्हणतात पार्वती मातेला, ध्यानमूलम गुरोर्मूर्ती, पूजामूलम गुरोर्पदम, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुर्कृपा. याचा अर्थ काय? ध्यान का मूल आधार गुरुमूर्ती है. ध्यानाचं मूळ काय? गुरुमूर्ती आहे. पूजा का मूल श्री गुरु के चरण है. पूजेचं मूळ काय? श्री गुरूंचे चरण आहे. मंत्र का मूल गुरु वाक्य है और मोक्ष का मूल श्री गुरु कृपा है. आता याचा अर्थ असा आहे की ध्यान आपण जे करतो तर ध्यान आपल्याला गाढ लागावं, ध्यान चांगलं लागावं. ध्यान चांगलं लागण्याकरता आपण काय करायला पाहिजे? तर ध्यान चांगलं लागण्याकरता त्याचं मूळ काय आहे? आपण गुरुमूर्तीचं ध्यान करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? आपल्या गुरूंची मूर्ती आपल्या नजरेसमोर आणावी. ध्यान सुरू करण्यापूर्वी त्यांना नमस्कार करावा आणि प्रत्यक्ष गुरुमूर्तीचंच ध्यान करावं. कारण गुरु हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळे सर्व देवदेवतांची प्राप्ती आपल्याला आपोआपच होते. इतकं साधं आणि सोपं आणि सरळ आहे ते. आणि जे हे साधतात ते कसं करतात माहितीये का ध्यान? ते ध्यान करायची विधी म्हणजे काय, की गुरु माझ्या मस्तकामध्ये आहेत, माझ्या केसांमध्ये, माझ्या कपाळांमध्ये, माझ्या भुवयांमध्ये, माझ्या डोळ्यांमध्ये, माझ्या नाकामध्ये, माझ्या गालांमध्ये, माझ्या कानांमध्ये, माझ्या ओठांमध्ये, माझ्या खांद्यांमध्ये, माझ्या हातांमध्ये,
असं करत करत माझ्या साऱ्या शरीरामध्ये आणि परत उलट पूर्ण माझ्या शरीरामध्ये माझे गुरु हे माझ्यामध्येच आहे. असं गुरुमूर्तीच आपण ध्यान करायला लागलो की ध्यानामध्ये विलक्षण अनुभव येतात आपल्याला. आता ध्यानाची विधी जी आहे ना, आता तुम्हाला गुरु दीक्षा देताना, आपलं ध्यानाची दीक्षा देताना, ध्यान कसं करावं मी तुम्हाला सांगितलं, तरी मी तुम्हाला परत काही ध्यानामधल्या गोष्टी सांगतो. ध्यान हे आसनावर बसून केलं पाहिजे. आसन म्हणजे काय माहितीये का, की लोकरीचं जे कापड असतं वेल्वेटचं, ते कापड आपण घ्यावं आणि त्याच्यावरती बसावं. आता त्याच्यावरती का बसावं? त्याचं कारण काय, की शरीरामध्ये जे करंट्स तयार होतात, शरीरामध्ये ज्या वेव्हज तयार होतात, त्या वेव्हज शरीरातून बाहेर जाऊ नये म्हणून त्या आसनावरती आपण बसायला पाहिजे. आणि शरीरामध्ये खूप वेव्हज तयार होतात, करंट्स तयार होतात. ते आपल्या शरीरामध्ये राहावेत, हा त्याचा खरा अर्थ आहे. आता पूर्वीच्या काळी वाघाचा किंवा हरणाच्या कातडावरती आपण स्किनवरती ते आणून त्याच्यावरती बसते, आपण काही करू नये. त्याची खरोखरीच गरज नाही आणि ते आता कायद्याने मान्य पण नाही. साधं लोकरीचं कापड, एक ब्लँकेट जे मिळतं बाजारामध्ये, त्याचं जर एक तुम्ही चौकोनी पीस करून घेतला, तर त्याच्यावर तुम्ही बसू शकता. किंवा गुरुमाईंचा जो आश्रम आहे गणेशपुरीला, हा, सिद्धपीठ, तिथे पण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊन मागवू शकता किंवा कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला ते सहज उपलब्ध होऊ शकत. आपण तर काय केलं होतं, आपल्या ध्यान वर्गामध्ये आपल्या आश्रमातले जे सगळ्यात वयोवृद्ध कपल आहे, ते 10 किंवा 15 आसन आणून ठेवत असत स्वखर्चाने. आणि ते आसन ज्याला नवीन कोणी दीक्षा घ्यायला शिष्य येत असत, त्यांना ते आपण देत असत, गुरूंच्या हस्ते ते देत असत. म्हणजे या कुटुंबियांनी ती सेवा घेतली की आमच्यातर्फे आसन द्यावं, ही आम्हाला आश्रमाची एक सेवा पाहिजे. किती छान सेवा घेतली बघा त्यांनी. प्रत्येकाने अशा काही ना काही सेवा वाटून घेतल्या होत्या. त्याचा खर्च किती हा फार भाग महत्वाचा नाही, पण गुरूंच्या आश्रमामध्ये मला काही सेवा करायला मिळते हा त्याच्यामधला भाग आहे. आता ध्यान केव्हा करावं, तर तुम्ही ब्राह्ममुहूर्तावर जर ध्यान केलं तर ते अतिशय उत्तम आहे. तर ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय, सूर्योदय आपल्या शहरामध्ये ज्यावेळी होतो त्याच्या पलीकडे 96 मिनिटं जायचं, त्याच्या अलीकडे 96 मिनिटं जायचं आणि 96 मिनिटं जिथे संपतात तिथून पुढे 24 मिनिटं जायचं. ते सकाळी जर 6ला सूर्योदय होणार असेल तर 96 मिनिटं पाठीमागे जायचं आणि तिथून पुढे 24 मिनिटं यायचा. तो जो कालावधी त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. त्यावेळी जर आपण ध्यान केलं तर ते अतिशय उत्तम लागतं. त्यावेळी काय होतं, हिमालयामध्ये आणि गुफांमध्ये बसलेले जे ऋषी मुनी आहेत त्यांचा संचार चालू असतो पृथ्वी तलावरती आणि ते आपल्याशी संपर्क साधतात, आपल्याला काही गोष्टी देतात. हा त्याच्यामधला खरा अर्थ आहे. आता सध्याच्या काळामध्ये काय होतं की सगळ्यांना टीव्हीमुळे सिरियल बघायच्या, बातम्या बघायच्या, त्याच्यामुळे सगळ्यांना काय झालं, उशिरा झोपण्याची सवय लागली, त्यामुळे उशिरा उठण्याची सवय लागली. पण तुम्ही जर आपली सवय बदलली आणि याच्यावरती जर साधना केली तर चांगलं होऊ शकेल. माझा ज्यावेळी साधना काळ चालू होता त्यावेळी माझा मुलगा 10वी मध्ये होता आणि माईंनी मला एक जबाबदारी दिली. कुटुंबामध्ये जसं आपण पती पत्नीमध्ये जबाबदाऱ्या वाटून घेतो, तशी एक जबाबदारी त्यांनी मला दिली होती की मुलाला सकाळी उठवायचं म्हणजे तो उठून आवरून क्लासला जाऊ शकते. त्या निमित्ताने माझं उठणं होत असे आणि 4:45-5ला मी ध्यानाला बसत असे. तर ती वेळ अतिशय शुभ आहे. किंवा संध्याकाळी ज्यावेळी सूर्य मावळतो, जी सांज वेळ असते ती वेळ अतिशय शुभ आहे. या दोन्ही वेळ जर नाही साधल्या तर जी वेळ तुम्हाला सोयीची त्यावेळी तुम्ही बसू शकता. पण खूप पोट भरलंय आणि गच्च जेवण झालेलं आहे, त्याच्यानंतर एखादा तास आपण ध्यान करू नये. 1-1.5-2 तास जाऊ द्यावेत आणि मग ध्यान करावं. हा नाश्ता केलाय, ध्यान करायला रात्री पण तुम्ही ध्यान केलं काही हरकत नाही. तर असं ह्या ध्यानाच्या वेळेबद्दल सांगितलंय. दुसरं ध्यानाबद्दल काय सांगितलेलं आहे, की ज्यावेळी आपण गुरूंकडून दीक्षा घेतो तर आपण काही नियम पाळायला पाहिजे. आपण दुसऱ्या कोणाला ध्यान कसं करावे शिकू नये. तो अधिकार गुरूंचा असतो. गुरूंना परब्रह्म, परमेश्वराने किंवा गुरूंच्या गुरूंनी तो अधिकार दिलेला असतो. म्हणून आपण दुसऱ्याला ध्यान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. हे खास करून लक्षात ठेवा. पण आपल्याला असं वाटलं, की आपल्या नात्यामध्ये, मित्रमंडळीमध्ये काही लोकांचा स्वभाव अतिशय छान आहे आणि त्यांना ध्यान विधी शिकायची इच्छा आहे. तर आपल्या गुरूंना आपण फोन करावा, त्यांची आज्ञा घ्यावी आणि गुरु मग योग्य ती वेळ पाहून त्यांना ध्यान शिकवतात.
त्याच्याकरता श्री गुरु आणि ज्ञानाची दीक्षा घेऊ इच्छिणारा हे वेगवेगळ्या शहरात असेल तरी त्याच्याने काही फरक पडत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट काय, की शक्यतो आपण पांढरे कपडे घालायला पाहिजे. जे महिला असेल तर त्यांनी पांढरी साडी किंवा पांढरा अ, कुर्ता सलवार घातलं किंवा कोणते पण पांढरे कपडे घातले. अलीकडे मुली पॅन्ट शर्ट घालतात, काही पण घाला, काही हरकत नाही. पण पांढरे कपडे का, तर त्याच्याने सात्विक भाव निर्माण होतो आणि आपल्यालाच एक प्रसन्नता येते. आता पांढरे कपडे नाहीये त्या दिवशी म्हणून ध्यान करायचं ना, असं करू नका. तुमच्या लक्षात आलं का? पांढरे कपडे किंवा आसनावरती आपण बसलोय, ती वेळ पाळली, तर याचा अर्थ काय? जसं तुम्ही प्रवासाला निघाला, ट्रेनच्या प्रवासाने तुम्ही निघालात आणि तुमच्याकडे सेकंड क्लासचं साधं तिकीट आहे, तरी तुम्ही दिल्लीला पोहोचणारच आहात. पण तुमच्याकडे एसीचं तिकीट आहे, तर तुमचा प्रवास जरा सुखकर होईल. तसे या गोष्टी पाळल्या तर तो ध्यानाचा जो प्रवास आहे परमेश्वर प्राप्तीचा, तो थोडा अजून सुखकर होईल, असा त्याचा खरा अर्थ आहे. पण त्याच्याकरता श्रद्धाभाव मात्र काही असलं तरी चांगलाच असला पाहिजे. तिसरी गोष्ट काय आहे, की आपल्या हातून कोणाला पीडा नाही होणार असं आपण पाहायला पाहिजे. म्हणजे दैनंदिन जे आपण जीवन जगतोय दीक्षा घेतल्यानंतर, त्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. परपीडा पाप आहे. परोपकार पुण्य आहे. 18 पुराणांचं सार काय? परोपकार हे पुण्य आहे, परपीडा हे पाप आहे. तर आपल्या हातून परोपकार झाला तर अतिउत्तम. पण परपीडा होता कामा नये. म्हणजे मनाने, मनात पण दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार येता कामा नये. विचाराने पण येता कामा नये, शरीराने पण होता कामा नये आणि उच्चाराने पण होता कामा नये. हे काया, वाचा, मन कशाने पण ते व्हायला नाही पाहिजे. अजून एक चौथी गोष्ट काय माहिती का? ती थोडी अवघड आहे पाळायला, पण ती पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ती म्हणजे सत्य बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण नेहमी सत्य बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या युगामध्ये सगळेजण म्हणतात, की सत्य बोलणं फार अवघड आहे. मी तुम्हाला असं सांगेन, की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा, की मी नेहमी सत्य बोलेन, मी सत्य बोलेन. आणि तसं आपण प्रयत्न केल्यानंतर ते हळूहळू आपल्याला साधायला लागतं. आपसुकच परमेश्वर अशा घटना घडवून आणतो, की आपल्याकडून सत्य बोललं जाईल. आणि सत्य बोलायला अवघड असेल, तर आपण मौन पाळलं पाहिजे. शक्य झालं तर मौन पाळा. आलं का लक्षात? कधी पण काय असतं माहिती का, व्यवहारामध्ये संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, त्याचा अर्थ असा आहे, की सत्य भाषण नेहमी करावं. पण सत्य भाषण असेल आणि ते जर अप्रिय असेल समोरच्याला, तर ते करू नये. सत्य पण अप्रिय करू नये. असत्य आहे पण समोरच्याला प्रिय ते देखील करू नये. मग कुठलं भाषण करावं, कुठलं संवाद करावे? सत्य आणि प्रिय आहे ते करावं. अन्यथा मौन धारण करावं. असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. आता ध्यानमूलम गुरुमूर्ती. आता ध्यानाबद्दल आपण बोललो. आता पुढचा जो श्लोकामध्ये अर्थ दिलेला आहे त्यांनी सांगितलाय, तो अर्थ काय आहे? की पूजा मूलम गुरुपदम. पूजा जी आपण करतो, त्या पूजेचं मूल काय? तर गुरूंचे चरण हे पूजेचं मूल आहे. सर्वश्रेष्ठ पूजा कोणती एखाद्या शिष्याला? तर गुरूंच्या चरणांची पूजा करा. तुम्ही मानस पूजा पण करू शकता. आता गुरु जर आपल्याला भेटत नाही, गुरु आपल्यापासून लांब राहत आहे, तर गुरु आपल्या समोर बसलेले आहेत. गुरूंचे चरण आपण तबकामध्ये घेतले आहेत. त्यांच्या चरणांवर आपण पाणी टाकतोय, शुद्ध पाणी टाकतोय, त्याच्यानंतर दही टाकतोय किंवा दूध टाकतोय, परत शुद्ध पाणी टाकतोय आणि आपण ते पुसलंय. मग सुवासिक अत्तर लावलंय आणि त्याच्यानंतर आपण हातामध्ये निरंजन घेऊन त्यांना ओवाळलं आहे. मग त्यांच्या गळ्यामध्ये आपण माळ घातली, त्यांना कुंकुम तिलक लावलेला आहे आपण आणि आपण त्यांना साष्टांग दंडवत किंवा नमस्कार केला आहे आणि गुरूंना आपण नैवेद्य दाखवला आहे. ही झाली मानस पूजा. अशी मानस पूजा आपण करू शकतो आणि या मानस पूजेला फार कमी वेळ लागतो. अशी मानस पूजा जर तुम्ही केली, ती अतिशय उत्तम आहे. माझ्या साधनेमध्ये पण, माझ्या स्वतःच्या साधनेमध्ये पण मानस पूजा असते. अशी मानस पूजा ही अतिशय उत्तम आहे. तर पूजेचं मूळ रहस्य काय? तर गुरुचरणांची पूजा केली पाहिजे. बरोबर आहे. तर इष्ट तुमचे काही दैवत आहे, लहानपणापासून किंवा तुमच्या कुटुंबामध्ये काही देवदेवतांच्या पूजा, त्यांच्या पण तुम्ही पूजा करायला पाहिजे. आपण भगवान गणेशाची पूजा करतो, कुलदेवतेची पूजा करतो किंवा अजून इतर त्या पण करायला पाहिजे. गुरु आणि ते सारे एकच आहे. ही सारी काय? परब्रह्माची रूप आहेत.
दिसायला सगळी वेगळी दिसतात, पण प्रत्यक्षामध्ये काय एक आहे. तसं आपण वडिलांना बाबा किंवा पप्पा किंवा कोणी आप्पा म्हणतात, पण त्यांना त्यांचे भाऊ नावाने हाक मारतात. त्यांचे जे सासरे आहेत ते त्यांना वेगळ्या नावाने हाक मारतात. त्यांच्या ऑफिसमधले लोक त्यांना साहेब म्हणून हाक मारत असेल, त्यांचे सिनियर त्यांना काहीतरी वेगळ्या नावाने हाक मारतात. व्यक्ती तर एकच आहे, पण वेगवेगळे रूप आपण बघत असतो, वेगवेगळ्या भूमिका आपण बघत असतो. तसं जे गुरु तुम्हाला दिसतात आणि जे देवदेवता दिसतात कुठल्याही धर्मातले असो, ते सारे एकच आहे. ती परमेश्वराची सारी रूप आहे आणि तुमच्यामध्ये पण तोच परमेश्वर आहे. तुम्ही जेवढी जास्त साधना कराल तेवढा तो लवकर प्रकट होईल. प्रकट होईल म्हणजे काय, त्याच्या भोवती जे आवरणाने झाकला गेलेला आहे ते आवरण बाहेर पडतील आणि कुंडलिनी शक्ती जागृत होईल, सहस्रारपर्यंत येईल. म्हणजेच आत्मसाक्षात्कार. हा प्रवास आपला सुरू झालेला आहे तुमच्या सगळ्यांचा. तो प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता या श्लोकामध्ये पुढे काय म्हटलंय, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, म्हणजे गुरूंच्या मुखातून निघालेलं वाक्य हे मंत्राचं मूल आहे. मंत्राचं काय असतं माहितीये का, गुरूंनी तो मंत्र, गुरु ज्यावेळी तो मंत्र देतात आपल्याला, त्यांच्या मुखातून ज्यावेळी ऐकतो आपण, बरेचसे गुरु एका चिठ्ठीवर लिहून तो मंत्र देतात आपल्याला. काही गुरु आपल्या शिष्याच्या कानामध्ये तो मंत्र सांगतात. बरेचसे गुरु योग्य मुहूर्त बघून तो कानामध्ये सांगतात. काही गुरु स्पष्ट असे समोर बसले असताना सांगतात. प्रत्येकाची सांगायची पद्धत जरी वेगळी असली तरी तो गुरूंनी मंत्र दिलेला असला पाहिजे, तर त्या मंत्रामध्ये ताकद असते. नाही तर मंत्र आपल्याला मंदिरांच्या भिंतीवरती पण लिहिलेले दिसतात, पुस्तकांमध्ये पण दिसतात, पण गुरुमुखातून जो मंत्र मिळतो त्या मंत्राचं श्रेष्ठत्व काय माहितीये का, त्यांची जी गुरु परंपरा पाठीमागे आहे, हजारो वर्ष, 10,000 15,000 कितीतरी वर्ष, युगोनुयुग त्या मंत्रावरती चॅन्टिंग झालेलं आहे, त्या मंत्राचा जप झालेला आहे आणि ती सारी शक्ती त्या मंत्रामध्ये भरून राहिली. म्हणून तो गुरूंनी दिलेल्या मंत्रामध्ये ताकद आलेली असते. आणि असा हा मंत्र ज्यावेळी आपण जप करत असतो, तो मंत्र सगळ्या गोष्टींपासून आपलं रक्षण करत असतो आणि विविध गोष्टी तो आपल्याला देत असतो. असं प्रत्यक्षामध्ये घडतं, प्रत्यक्षामध्ये घडतं. मी तुम्हाला सांगतो, मंत्रामध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. मंत्र आपल्याला म्हणता यायला अतिशय सावकाश, शांत चित्ताने आपण तो मंत्र म्हटला पाहिजे. मागच्या काही आपल्या या प्रवचनांमध्ये मी मंत्र कसा म्हणायचा याचं तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे त्याची पुनरुक्ती आता मी करत नाही. तर पुढे काय म्हटलंय, मोक्ष मूलम गुरुकृपा. तर मोक्ष जो मिळायला पाहिजे तर त्याचं मूळ काय, तर गुरुकृपा आहे. गुरुकृपा आपल्यावरती झाले की आपल्याला मोक्ष आपोआपच मिळेल. मोक्षाकरता आपल्याला काही करायला लागत. आता प्रश्न असा असो की गुरुकृपा होणार कशी आपल्याला. तर गुरुकृपा होण्याचा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे, गुरूंची आज्ञा आपण पाळावी. आता आपण मगापासून बोलतोय, गुरूंनी काय आज्ञा दिली आहे, शक्य असेल तर पांढऱ्या पोशाखामध्ये आपण ध्यान करावं. तो जो पांढरा पोशाख आहे तो ध्यानाकरताच वापरावा, इतर वेळी वापरू नये. ध्यानाच्या वेळी घालावा, परत ठेवून द्यावा. सारखा धुण्याची गरज नाही, 15 दिवसातून एकदा धुतला पुरे. आसन जे आहे ते 1-2 महिन्यातून धुतलं तरी हरकत नाही. पण चित्तशक्ती जी आहे त्याचे कण त्या आसनावरती आलेले असतात. आलं लक्षात. असे छोटे छोटे जे गुरूंनी तुम्हाला काही नियम सांगितले, छोट्या आज्ञा सांगितल्या आहे, सेवेचे असतील, दानधर्माचे असतील, दैनंदिन जीवनात वागण्याचे असतील, याचं आपण पालन करतो म्हणजेच आपण गुरुकृपा खेचून घेण्याकरता योग्य होतो. जसा सूर्य उगवला की जे जे लोक आपल्या घराच्या खिडक्या दारे उघडतात आणि सूर्यप्रकाश मध्ये घेतात, म्हणजेच त्या घरामध्ये सूर्यप्रकाश आल्यानंतर रोगराई राहत नाही, स्वच्छ सूर्यप्रकाश येतो आणि घर उजळून निघतं. तसं गुरूंची कृपा ही आपण खेचायची असते, ती आज्ञा पाळून, साधना करून आज्ञा पाळून ती आपण खेचायची असते आणि मग मोक्षासारखी गोष्ट सहज मिळते. त्यात काही विशेष नाहीये, हे मला तुम्हाला सांगायचं. मोक्षाबद्दलच्या अनेक घटना मला तुम्हाला सांगता येतील. म्हणजे मोक्ष दिला जातो म्हणजे नेमकं कसं, मागे पण मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्याबद्दलचा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो. फार लांब आहे तो, पण थोडक्यामध्ये सांगतो. एकदा काय झालंय की ज्यावेळी मी व्यवसायामध्ये होतो आणि हे पण काम करत होतो गुरुदेवांनी सांगितलेलं, तर परभणी नावाचं जे शहर आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्या परभणीमध्ये
आमच्या व्यवसायातले एक व्यापारी आहे. व्यापाऱ्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नाला त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. तर रात्री 8च्या नंदीग्राम एक्सप्रेसवरून मी नाशिकला बसलो आणि पहाटे 4:45 वाजता ती नंदीग्राम एक्सप्रेस परभणीला पोहोचवते 3:30 पावणे 4ला. मी तिथे गेल्यावरती आमचा जो एक मार्केटिंगचा स्टाफ होता परभणी शहरामध्ये राहणारा, तो मला घ्यायला आला आणि मग आम्ही दोघं लॉजवरती पोहोचलो. लॉजवरती पोहोचल्यावरती त्यांनी माझ्याकरता एक रूम बुक केली होती. त्या रूममध्ये मग मी थांबलो. तर तो मला म्हणाला, की "उद्या रविवार आहे. सकाळी 12:30 वाजता लग्न आहे. मी तुम्हाला किती वाजता घ्यायला येऊ?" मी म्हटलं, "तू असं कर सावकाश आहे. थोडं जागरण पण झालेलं आहे. माझं ध्यान पण सकाळी 10:30 पावणे 11 वाजता तुम्हाला घ्यायला आहे. तोपर्यंत माझा नाश्ता होऊन जाईल. नाहीतर आपण दोघं जण नाश्ता एकत्र करूया." आणि तो मला असं सांगून निघून गेला आणि नंतर मग मी तिथे झोपायला लागलो. झोपताना जसं मी डोळे मिटायला लागलो, तर माझ्या असं लक्षात आलं, एक मुलाचा फोटो मला दिसला त्या रूममध्ये. एक तरुण मुलाचा मला फोटो दिसला. 25-26 वर्षाचा मुलगा असावा तो अंदाजे. आणि तो फोटो माझ्याकडे यायला लागला. जसा तो फोटो माझ्याकडे यायला लागला, त्या लॉजमधल्या रूममधल्या बरं का, तर माझ्या असं लक्षात आलं, की काहीतरी घटना घडते आता. आणि मी माझ्या गुरूंचं पण स्मरण केलं. भगवान हनुमंतांचं स्मरण केलं. तर ते तिथे सूक्ष्म देहामध्ये आले आणि ते मला म्हणाले, "या ज्याला मोक्ष द्यायची विधी आहे" म्हणाले याची. आणि याने आत्महत्या केलेली आहे म्हणाले या मुलाने. त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि ते सफल झाल्याने त्याने याच रूममध्ये आत्महत्या केलेली. बघा अंगावर काटा आणण्यासारखी गोष्ट आहे. तर तो फोटो जवळ यायला लागला आणि मग त्याच्याकरता एक विधी झाली त्यावेळी. विधी म्हणजे काय? परमेश्वराचं प्रकटीकरण झालं. परमेश्वराचं प्रकटीकरण झालं आणि त्याला मोक्ष मिळाला. काही त्याची पूर्वजन्मीची काही सकृत गोष्टी असतील त्याच्यामुळे ही घटना घडून आली आणि एका लोकामध्ये त्याला पाठवण्याची व्यवस्था झाली. मग मी परमेश्वराला अशी प्रार्थना केली, आता बराच वेळ झाला आहे, तर मी शांत चित्ताने झोपू इच्छितो, अशी माझी इच्छा आहे. ते मला तुला उत्तम झोप लागेल. आणि मग मी गाढ झोपी गेलो आणि मग मी सकाळी काय 8-8:30ला उठलो असेल. जागरण झाल्यामुळे थोडा उशिरा उठलो आणि मग आवरून वगैरे आम्ही आमचा तो मार्केटिंगचा मुलगा आला 10:30-11 आणि जिथे लग्न होतं तिथे आम्ही गेलो मग. तर जे आमचे ते व्यापारी होते ना, त्यांनी पण एक गुरु केलेले होते. त्यांचे गुरु त्या लग्नामध्ये उपस्थित होते. मी पण त्यांना भेटलो. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा केली लग्नाची विधी सुरू होण्यापूर्वी. आणि आम्ही सगळेजण ते बसून तिथे बघत होतो. मग लग्नविधी लागली. लग्नविधी लागल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर ते व्यापारी मला म्हणाले, की "तुम्ही असं करा, की तुमची संध्याकाळी 6 वाजता ट्रेन आहे नाशिकला जायची परतीची. तर इथून जवळ परभणीपासून जवळ काही अंतरावरती एखाद्या तासाच्या अंतरावरती औंढ्या नागनाथ नावाचं एक भगवान शंकरांचं 12 ज्योतिर्लिंगांपैकी ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे. तिथे तुम्ही जाऊन या, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आता. तर तुम्ही तिथे गेलात, तुमचं आपसुकच दर्शन होईल." तर मी त्यांना म्हटलं, "विचार करतो." त्याने "विचार काही करू नका तुम्ही. मी तुम्हाला गाडी आणि ड्रायव्हर देतो. तो तुम्हाला घेऊन जाईल आणि परत घेऊन येईल. आणि हा आपला परभणीचा जो बुद्रुककर नावाचा एक आमचा एस-आर होता, तो आणि त्याच्यावरचा एक सुपरवायझर पण होता आमच्या कंपनीचा. तो नांदेडहून तिथे आलेला होता. आणि त्याच्यावरचा सीनियर स्टाफ होता, माझ्या हाताखाली काम करणारा. ते दोघंही तुमच्या बरोबर येतील तुमच्यावर. मी म्हटलं, "अहो लग्न घरी वाहनांची गरज असते. तुम्हाला काही नातेवाईकांना सोडायचं, कोणाला आणायचं. तुम्ही असं काही करताय?" "नाही, नाही, माझ्याकडे भरपूर गाड्यांची मी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही गाडी घेऊन जा अशी माझी इच्छा आहे" म्हणाले. मग आमचे ते स्टाफ पण मला म्हणेल, "सर आपण जाऊन येऊया." मी म्हटलं, "परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर यांच्या मुखातून बोलतोय, तर आपण ती ऐकलं पाहिजे." आणि मग आम्ही तिघजण आणि त्यांचा ड्रायव्हर आम्ही याला गेलो, औंढ्या नागनाथला गेलो. तिथे गेल्यानंतर ते जे मंदिर आहे, काहीतरी ते पूर्वभिमुख होतं ते. म्हणजे पूर्वेला तोंड होतं मंदिराला. आता त्या मंदिराचं तोंड पश्चिमेला आहे. तर त्या मंदिराची एक आख्यायिका अशी आहे, अ, की संत नामदेव का त्यांचे गुरु ज्यावेळी तिथे गेले होते, त्यांच्या गुरूंच्यामुळे ते मंदिर पूर्ण असं शिफ्ट झालं होतं.
आता मला ती घटना नीट आठवत नाही. ते पूर्वभूमीक मंदिर ते पश्चिम भूमीक झालं होतं. तर मी त्या मंदिरामध्ये आतमध्ये आम्ही गेलो आणि मग मंदिराचा जो खालचा गर्भगृह आहे, तिथे मी भगवान शंकरांचं दर्शन घेतलं ज्योतिर्लिंगाचं आणि मधल्या टप्प्यावरती मग मी ध्यानाला बसलो. ध्यानाला बसल्यावरती भगवंत असं म्हणाले, की "मंदिराची निर्मिती कशी झाली? याबद्दल मी तुला काही गोष्टी सांगतो" म्हणाले. पांडवांच्या काळामध्ये त्यावेळी काही घटना घडल्या आणि तिथे एक असं हे होतं सरोवर, तलाव. त्या तलावाच्या इथे ज्योतिर्लिंग वगैरे सापडलं, त्यांनी पूजा वगैरे ती मला त्यांनी कथा सांगितली ती, म्हणजे आख्यायिका जी होती ती मी ऐकली आणि मग मी वर आलो मंदिराच्या वर. तर तिथे एक लहान मुलगा आला, छोटासा मुलगा होता शाळकरी. तो म्हणाला, "मी तुम्हाला मंदिराची माहिती सांगतो" म्हणाले सगळी, "आणि मी गाईड म्हणून काम करतोय." तर मी त्याला म्हटलं, "अरे मला माहिती कळालेली मंदिराची." पण तो इतका लहान मुलगा होता आणि गोंडस होता. आणि म्हटलं, "तू किती पैसे घेशील?" मग आम्ही त्याला काही त्यांनी सांगितलेले पैसे आम्ही त्याला दिले. आमच्या असा मनात विचार आला, की या मुलाला मदत झाली पाहिजे. म्हटलं, "आम्हाला माहिती कळालेली, तू दुसऱ्या कोणाला सांग." तर त्याला जे आवश्यक पैसे होते माहिती सांगण्याचे आम्ही त्याला देऊन टाकतो. त्या मंदिराच्या आवारामध्ये एक विशेष गोष्ट काय होती माहितीये का? की त्या आवारामध्ये खूप मोठी वानरं होती. काळ्या रंगाची धिप्पाड वानरं होती. ती इकडून तिकडे उड्या मारत होती. जनरली माकडं आपण बघतो, पण वानर जे असतात अशी धिप्पाड, तिथे मला बरीच वानर पाहायला मिळाली. आणि मग तिथून आम्ही निघालो जीप करून परत आमचा तो जो मार्केटिंगचा मुलगा होता त्याच्या घरी गेलो. त्याची इच्छा होती. कारण मी परभणीमध्ये बऱ्याच वर्षांनी गेलो होतो. त्याला असं वाटत होतं, की आपल्या कंपनीचे सीनियर आलेत तर आपण त्यांना घेऊन जावं. मग त्याच्या घरी गेलो. त्याच्या मिसेसने मला डबा भरून दिला. ती म्हणे, "तुम्ही ट्रेनचं जेवण करण्याऐवजी हा डबा घेऊन जा" म्हणाले. आणि ती म्हणे, "हे मार्केटिंगच्या मीटिंगला आले की डबा परत आणतील" म्हणा. म्हटलं, "काही हरकत नाही." आणि मग मला त्यांनी रेल्वे स्टेशनवरती सोडलं आणि मग मी गाडीमध्ये बसलो. त्या प्रवासामध्ये काही गमती घडल्या. तर तो दिवस विशेष असावा असं मला वाटतं. विशेष म्हणजे काय माहिती का? काही मुहूर्ताचे दिवस असतात. म्हणजे काय होतं त्या दिवशी, की परमेश्वराचा, प्रकृतीचा एक विशेष असा मूड असतो. प्रकृतीचा विशेष मूड असेल म्हणजे मुहूर्त. त्यावेळी चांगल्या घटना घडतात. जसं आपला मूड चांगला असेल, तर आपण उत्तम काम करतो कुठलं पण आणि मूड नसेल तर आपण चालढकल करत काम करतो. तर गाडीमध्ये बसल्यानंतर ती गाडी काहीतरी रात्री 2 वाजता नाशिकला पोहोचणार होती. तर गाडीमध्ये मी बसलो आणि प्रत्येक स्टेशन आलं, की त्या स्टेशनवरती उतरून माझे पाय मोकळे करून परत गाडीमध्ये बसत असे. तर अ, कंपा माझं जे बर्थ होतं ना, तर तुम्ही जर आपल्या रेल्वेमध्ये प्रवास केला असेल, एका कंपार्टमेंटमध्ये एका बाजूला 3 असतात, इकडे 3 असतात आणि समोरच्या बाजूला 2 असतात. तर समोरच्या बाजूचं वरचं माझं बर्थ होतं. आता रात्रीची वेळ होईपर्यंत आपण सगळे खालीच बसतो. तर जसं स्टेशन यायचं आणि आम्ही खाली उतरायचो आणि परत गाडीत येऊन बसायचो. तर जे नवीन येणारे पॅसेंजर्स होते, ते कोणाच्या ना कोणाच्या जागेवर बसून घ्यायचं. पण माझं जे वरचं बर्थ होतं त्याच्यावर मात्र कोणीच बसत नव्हतं. असे काही स्टेशन झाले आणि नंतर मग मी विचार केला, की आता 9:30 पावणे 10 झाले, आपण जेवण करावं आणि थोडं हलकं जेवण करू म्हणजे आपल्याला ध्यान करता येईल काही वेळाने. आणि खूप भरगच्च जेवण करायला नको. मग थोडं हलकं जेवण केलं, थोडा वेळ जाऊ दिला. मी एक आध्यात्मिक पुस्तक पण वाचत होतो त्यावेळी आणि मग मी काय केलं, की माझ्या बर्थवर जाऊन मी ध्यानाला बसलो. असं नव्हतंच माझ्याकडे प्रवासामध्ये ते टाकलं आणि बसलो मी ध्यानाला. तर समोरचे जे 2 बर्थ होते, त्या कोपऱ्यावरती सूक्ष्म देहामध्ये मी 2 काळे वानर पाहिले. जे ते मंदिरामध्ये आम्ही बघितले ते वानर. ते तिथून उठले आणि माझ्या बाजूला येऊन उडी मारून बसले ते. मी म्हटलं, "अरे तुम्ही कसं काय इकडे आलात?" तर ते म्हणाले, "आम्हाला आज्ञा होती की तुमच्याबरोबर प्रवासात राहायचं" म्हणाले. मी म्हटलं, "असं तुम्ही आला म्हणून या बर्थवरती कोणी बसत नव्हतं" म्हटलं, "असं त्याचा अर्थ." "हो," म्हणे, "त्याच्याकरताच आम्ही आलो होतो." म्हणे. मी म्हटलं, "बरी माझी चांगली सोय झाली." मी म्हटलं, "आता तुम्ही गप्प बसा आणि मी माझं ध्यान करतो" म्हणाले. ते म्हणाले, "ठीक आहे." सूक्ष्म ध्याने चालू होतं बरं का सगळं. मग मी ध्यानामध्ये गाढ गढून गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं, की एक सूक्ष्म आत्मा तिथे आला आणि तो उभा होता खाली. तो उभा राहिला. मग माझं त्याच्याकडे ध्यानामध्येच लक्ष गेलं. तर तो मला म्हणाला, की "या गाडीमध्ये मी वस्तू विकायचं काम करत असे" म्हणाले. एकदा माझा तोल गेला आणि माझा देह सुटला म्हणाले. मग त्याच्याकरता भगवंतानी मोक्षाची विधी केली आणि त्याला मोक्ष मिळाला. नंतर एक
अतिशय खराब कपड्यामधला, फाटके कपडे, मळलेले कपडे असा एक आत्मा आला. तर आत्मा येतो म्हणजे काय, सूक्ष्म देहाने येतो. तो जसा दिसत असतो देहात असताना तसाच तो येत असतो, पण तो सूक्ष्म देहात असतो. तो येऊन उभा राहिला. तो म्हणाला, मी भिकारी होतो आणि मी भिक्षा मागायचो ट्रेनमध्ये आणि माझा मृत्यू झाला ट्रेनच्या प्रवासामध्ये. आणि मग त्याच्याकरता भगवंताची विधी झाली आणि ती विधी झाल्यावर त्याला पण मोक्ष मिळाला. असं सगळं ते झालं आणि मग तो प्रवास माझा पुढे पुढे होत होत आणि मी नाशिकला आलो, घरी आलो वगैरे. तर त्या दिवशी अशा 3 घटना घडून आल्या. हे परमेश्वराची इच्छा असल्यामुळे त्याने या घटना घडून घेतल्या. तर मोक्ष जे असतो ना, आपण जे शिष्यवर्ग ध्यान करतात, तर त्यांचे जे नातेवाईक असतात, हां, जवळचे, लांबचे, त्यांच्यावर पण गुरूंची कृपा होते. सांगण्याचा हेतू काय आहे, की ते आले, की त्यांच्या नात्यातली जी लोकं आहेत, त्यांच्या बिल्डिंग मधले जी लोकं आहेत, ते ज्या कॉलनी एरियामध्ये राहतात, ती जी लोकं आहेत, त्यांच्या ऑफिस मधली लोकं आहेत, त्यांच्यावर देखील गुरूंची कृपा. मध्यस्थ याला ठेवलं जातं. आलं का लक्षात? आता याचा दुसरा अर्थ काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा आपण एखाद्याकरता चांगलं काही करायला लागतो, ते लोकं आपल्याला मानपान द्यायला लागतात. साधी व्यवहारातली गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? तर तुमच्या मार्फत परमेश्वराने काही कामं करून घेतली, ते लोकं तुम्हाला म्हणायला लागतात, "अरे, तुमच्या सानिध्यात आलं की चांगलं वाटतं, तुमच्या सानिध्यात आलं की बरं वाटतं, प्रसन्नता वाटते." तर तुम्हाला माध्यम ठेवून परमेश्वर काम करून घ्यायला लागतात. तर तुमच्यापैकी जे काही शिष्य आता या आपल्या आश्रमाच्या परंपरेमध्ये जॉईन झाले, तो कोणीतरी इकडे आला आणि त्यांनी तुम्हाला आणलं, असंच झालेलं आहे की नाही? कोणीतरी तुमच्याकरता मध्यस्थ झालं आणि मग तुम्ही येत गेला. प्रत्येकाच्या बाबतीत असंच होत असतं. अशा या घटना घडत राहतात आणि या परमेश्वरी कार्याचा प्रचार प्रसार होत राहतो. त्यामुळे या श्लोकामध्ये जे सांगितलं आहे ते आपण पाळावं. म्हणजे काय, की गुरुमूर्तीचं ध्यान करावं, गुरुचरणांची मानस पूजा करावी, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा आणि गुरुकृपेची प्राप्ती होण्याकरता गुरूंच्या छोट्या छोट्या ज्या दिलेल्या आज्ञा असतात त्या आपण पाळाव्या. अतिशय साधा सोपा असा तो श्लोक आहे, पण त्याच्यामध्ये गूढ अर्थ खूप आहे. म्हणजे साऱ्या गुरुगीतेचं त्याच्यामध्ये सार आहे असं म्हटलं तर काही वावगं नाहीये. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. तर 77व्या श्लोकामध्ये भगवान शंकर काय म्हणतात ते मी वाचतो. गुरुदादीनादिश गुरु परमदैवतम गुरु परतरम नास्ती तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ काय सांगता येत नाही. गुरुमयी असा याचा अर्थ सांगताय. गुरु आदि है, अनादि है, गुरु परम देवता है, गुरुदेव से परे कुछ भी नहीं, ऐसे गुरुदेव को नमस्कार है. ते काय म्हणतात, गुरु आदि आहे, अनादि अनंत काळापासून. परब्रह्म कसं आहे, अनादि अनंत काळापासून आहे. गुरु कसे, ते परम देवता आहे, हे परम देवता आहे, श्रेष्ठतम श्रेष्ठ देवता आहे. गुरु से परे कुछ भी नाही आहे. गुरुंच्या पलीकडे काही नाही. गुरुच सगळं काही आहे, त्याच्या पलीकडे अजून काही नाही. परब्रह्मानेच सारी सृष्टी निर्माण केली, तिनेच सगळ्या देवदेवता निर्माण केलेल्या आहे, त्याच्या पलीकडे अजून काही नाही. ज्यांच्यामध्ये हे परब्रह्म प्रकट झाले त्यांना तुम्ही देहधारी गुरु म्हणून बघत असता, पण गुरु से परे कुछ भी नहीं है, ऐसे श्री गुरुदेव को मैं नमस्कार करता हूं. तर असे गुरुच्या परे काही नाही असे आपल्याला बरेच अनुभव हे येत असतात. जसजशी आपली साधना वाढते याचे अर्थ आपल्याला अजून नीट कळावे म्हणून आपल्याला काही अनुभव येत असतात. दुसरा आणि साधा सोपा अर्थ मी तुम्हाला सांगू का, की गुरूंना आपण अनन्य भावाने शरण जावे. शरण जावे म्हणजे याचा अर्थ काय, की गुरूंच्या प्रती आपला शरणागत भाव असावा. माझ्या गुरूंच्या प्रती, माझ्या गुरूंच्या गुरुमाई त्यांच्या प्रती, गुरुमाईंचे जे गुरु स्वामी मुक्तानंद यांना बाबा म्हणतात सगळेजण, त्यांच्या प्रती, बाबांचे जे गुरु, हा म्हणजे पंजे गुरु म्हणू शकतो आपण त्यांना. हा म्हणजे बाबा, बडे बाबा, त्यांना बडे बाबा म्हणतात, म्हणजे स्वामी नित्यानंद. हा साक्षात अवधूत होते. तर या सर्वांच्या प्रती असा जो शरणागत भाव राहिलेला आहे तो इतका उत्तम राहिलेला आहे. आजही आहे तो, पूर्वी पण होता आणि पुढे पण राहणार आहे. त्या
भावामुळे, उत्तम श्रद्धा भावामुळेच आपल्याला गोष्टी प्राप्त होत जातात. एक ठाण्यामध्ये सौ कुंटे नावाच्या एक महिला आहेत आणि भगवान नित्यानंदांच्या परंपरेमध्ये आपण आहोत त्या गुरु परंपरेत. त्याच गुरु परंपरेमध्ये स्वामी शालिग्राम म्हणून आहेत. त्या स्वामी शालिग्रामांचे एक शिष्य जे पण आध्यात्मिक गुरु त्यांच्या या शिष्या सौ कुंटे. तर एकदा त्या गणेशपुरीला गेल्या आणि पहाटे गणेशपुरीला जे गरम पाण्याची कुंड तिथे आंघोळ करत असताना त्यांना फार दिव्य अनुभव आले की स्वतः भगवान आले ते नित्यानंद गुरु परंपरेतले गुरु आले आणि तेच त्यांच्या याच्यावरती हे टाकतायत त्या कुंडामधले जल टाकतायत आणि स्नान घालतायत शिष्यांना. असे खूप दिव्य दिव्य अनुभव तिथे फार दिव्य अनुभव येतात. मी तर तुम्हाला असा आग्रह करेन की तुम्ही गणेशपुरीला संध्याकाळच्या दिवशी वेळी मुक्कामाला जा, तिथली आरती वगैरे घ्या, तिथे ध्यान करा, पहाटे उठा आणि गुरुमाईंचा जो आश्रम आहे तिथे पहाटे 5 वाजता गुरुगीतेचं पाठ असतो. काही परदेशी जे नागरिक आहेत ते आणि काही भारतीय नागरिक आहेत जे गुरुमाईंच्या आश्रमातले शिष्य आहेत ते सगळे गुरूंच्या फोटोंसमोर तो पाठ म्हणता. हा जो गुरुगीतेचा पाठ मी तुम्हाला सांगतोय संस्कृत मध्ये तो जर सलग म्हटला तर 35 ते 40 मिनिटांमध्ये सगळे श्लोक म्हणून जातात. 182 श्लोक अतिशय सुंदर ते म्हणतात आणि ते ऐकायला इतकं कानाला छान वाटतं. तिथलं वातावरण इतकं भारलेलं असतं ती अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आपल्याला ते आसन देतात तिथलं सगळेजण आपण बसतो. आपण नेलेलं आसन त्या आसनावर टाकून बसायचं आणि ते ऐकायचं आणि तिथे फार ती इतकी पावन भूमी की तिथे फार सुंदर अनुभव येतात. तिथे भगवान नित्यानंदांचं समाधी मंदिर आहे फार मोठं, तिथे फार अनुभव येतात. गुरुमाईंच्या आश्रमामध्ये पण भगवान नित्यानंदांचं एक स्थान आहे, तिथे पण छान अनुभव येतात. बाबा मुक्तानंदांनी जी समाधी घेतली ते समाधी स्थळ तिथे आहे, तिथे पण फार सुंदर अनुभव येतात. तिथे जे बुक स्टोर आहे त्याच्यामध्ये फार छान छान पुस्तकं उपलब्ध आहे गुरु परंपरेत लिहिलेली. त्या पुस्तकाच्या दुकानांमध्ये पण जे शिष्य वर्ग आहे, कोणी काउंटरवरती सेवेचं काम करतंय, कोणी स्वयंपाकघरामध्ये सेवेचं काम करतंय, कोणी छोटं झाडायचं काम करतंय आणि सगळेजण पत्र लिहून पत्र लिहून सेवेची वेळ मागतात ते. की आम्हाला सेवा करायची 4 दिवस, 2 दिवस, 10 दिवस. आम्हाला सेवेकरता संधी द्यावी आणि मग त्यांना अमुक सेवा अमुक दिवशी देण्यात येईल, या काळामध्ये तुम्ही इथे येऊन राहा असं सांगण्यात येतं. जसं तुम्ही गजानन महाराजांचं जे शेगावचं तीर्थक्षेत्र आहे तिथे जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला बरेच सेवेकरी दिसतात. ते सगळे जे सेवेकरी आहेत तिथे नंबर लावायला लागतो सेवा करण्याकरता. असं ते वैशिष्ट्य आहे असं मला तुम्हाला सांगायचं. तर आपण श्रद्धाभाव शरणागत भाव ठेवावा हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढचा म्हणजे 78व्या श्लोकामध्ये भगवान शंकर काय म्हणतात, सप्तसागर पर्यंत तीर्थस्नानादिकं फलम गुरोर्ग घ्रिय प्रियो बिंदू सहस्रांशे न दुर्लभ. याचा हिंदीमध्ये अर्थ काय, सातों सागर तक के तीर्थों में स्नान करने से जो फल मिलता है वह फल श्री गुरुदेव के चरणों के एक बिंदू के सहस्रवे भाग से भी सुलभ आहे. म्हणजे ते काय म्हणतात की सप्त समुद्र म्हणजे 7 समुद्रांचं जे तीर्थस्थान आहे, 7 समुद्रांचं जे तीर्थस्नान आहे तिथे तुम्ही गेला वेगवेगळ्या ठिकाणी असे तिथे तुम्ही जे स्नान केलं या 7 समुद्रांमध्ये ते स्नान केल्याने जे तुम्हाला तीर्थस्नान तिथे जे स्नान केल्याने तुम्हाला जे पुण्य प्राप्त होणार आहे असं जे पुण्य प्राप्त जर तुम्हाला सहजगत्या करायचं असेल तर श्री गुरूंचे जे चरण आहे त्या चरणांना ज्यावेळी तुम्ही स्नान घालतात त्या चरणांवरती तुम्ही पाणी टाकतात, त्या चरणांवर जे पाणी टाकलंय ते जे तीर्थ तयार होतं त्या तीर्थाचा जो एक थेंब आहे, त्या पाण्यातला जो एक थेंब आहे गुरूंच्या चरणावर त्याचा 1000वा जो भाग केला तुम्ही तो 1000वा भाग जर तुम्ही तुमच्या शरीरावर घेतला म्हणजे गुरूंच्या चरणांवर म्हणजे अंगठ्यांवर तुम्ही पाणी टाकलंय, त्याचा अभिषेक केलाय, असं जे जल आहे त्या जलामधला एक बिंदू घेतला आणि त्याचा 1000वा एक भाग घेतला, तो जरी तुम्ही तुमच्या शरीरावर टाकला तर त्याच्याने जे तुम्हाला प्राप्ती होणार ती या 7 समुद्रांमधल्या तीर्थस्नानाने होणारे एवढीच आहे. इतकं त्याचं पावित्र्य आहे. हे ते का सांगतात असं, ते सांगतात की साक्षात गुरूंमध्ये परब्रह्म
प्रकट झालेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पण सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगू का, शिष्य ज्यावेळी गुरूंकडे येतात, दीक्षा घेतात आणि पुढे काय होतं माहिती का, ते गुरूंना कधी कधी भेटतात, मनात शंका असतात, अरे माझे गुरु तर आमच्या सारखेच आहे, दोन नाक, आपलं एक नाक, दोन कान, दोन डोळे, दोन हात, असं सगळं काही त्यांना आहे. ते पण संसारात आहेत, संसारात त्यांच्या पण काही समस्या असावेत बरं का, असं ते कंपॅरिझन वगैरे करत राहतात. आता काय असतं, जे गुरु असतात त्यांना पण काही भोग असतात. काही गुरु अतिशय श्रीमंत घराण्यात जन्माला येतात, काही गरीब घराण्यात जन्माला येऊन गुरु होतात, काही अगदी याच्यामध्ये जाऊन राहतात, अरण्यामध्ये जाऊन राहतात, गुफांमध्ये जाऊन राहतात. तर एखादा त्यांचा भोग भोगायला राहिलेला असला की त्यानुसार त्यांचं पण प्रारब्ध असतं, परंतु त्यांच्यामध्ये परब्रह्म प्रकट झालेलं असतं आणि म्हणूनच ते गुरूंचं काम करू शकतात. परमात्मा प्रकट झालेला असतो पूर्णपणे, म्हणूनच ते काम त्यांच्या मार्फत. त्यामुळे तसं कंपॅरिझन करणे, त्याशी तुलना करणे ही अयोग्य आहे. बघा, याचं एक तुम्हाला उदाहरण मी सांगतो. अं, शिवाजी महाराज जे आहे त्यांच्या काळामध्ये रामदास स्वामी होऊन गेले आणि रामदास स्वामी किती मोठे आध्यात्मिक गुरु होते तुम्हाला सांगायला नको. तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहित आहे. रामदास स्वामींचे शिष्य होते कल्याण स्वामी म्हणून. तर रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी एकदा असं जंगलामधून जात होते. तर कल्याण स्वामी त्यांना काही प्रश्न विचारत होते. तर कल्याण स्वामींनी त्यांना एकदा असं विचारलं, आपल्या गुरूंना, की तुम्ही नेहमी लंगोट घालतात, तुमच्या अंगावरती दुसरे काही कपडे नसतात, तर तुमचेच एक गुरुबंधू आहेत, तुमच्यासारखेच ते गुरु आहेत, ते एकदम राजेशाही थाटात राहतात, त्यांच्या अंगावरती भरझरी आणि जोरदार कपडे असतात अगदी, आणि पालख्यांमधून वगैरे ते त्यांना घ्यायला यायला पालखी असते, हत्तीच्या अंबारीतून त्यांचा सगळीकडे प्रवास असतो, त्यांचाही शिष्यवर्ग मोठा आहे, त्यांचं खाणं पिणं पण फार जोरदार असतं. मग असा फरक का? तर त्यांनी त्याला सांगितलं, अरे कल्याण असं आहे, की गुरु पण आपलं प्रारब्ध काही प्रमाणात भोगत असतो, पण तसं जरी असलं तरी तो गुरूंचंच काम करत असतो म्हणाले, हे तू लक्षात घे. तर ते म्हणे तुला हे लक्षात येईल म्हणे, आपण आपला प्रवास चालू ठेवूया. आणि असा त्यांचा प्रवास चालू होता. तर एका गावातून ते एका जंगलामध्ये घुसले, तर समोरून काही सैनिक, घोडे असं त्यांना येताना दिसले. येताना दिसल्यावर त्यांनी पाहिलं, एक राजा, म्हणजे राजा आणि सरदार किंवा राजा आणि त्याचे काही शिपाई आणि ते सगळे असे चालले, आणि एका पालखीमध्ये एक स्वामी बसलेले, आता त्यांचं मला नाव आठवत नाही, ते उतरले आणि ते यांना सामोरे गेले, कोणाला, रामदास स्वामींना. मग त्यांनी एकामेकाला नमस्कार वगैरे केला. मग ते म्हणाले, अरे कल्याण स्वामींनी पहिला ज्यांच्याबद्दल मी बोलत होतो तेच या पालखीतून आले. मग रामदास स्वामी त्यांना म्हणाले, अरे काय तू असं करतो गुरुबंधूंना? ते म्हणले, गुरुबंधू किंवा ते गुरु होते त्यांना ते म्हणाले, तू काय करतोस, हे सगळं सोडून दे, माझ्या बरोबर चल म्हणाले. मग ते ज्यांच्या बरोबर चालले होते इकडच्या दिशेला, त्यांनी त्यांना सांगितलं की मी यांच्या बरोबर जातो. आणि मग त्यांनी काय केलं, थोडं पुढे चालल्यावरती आपले सगळे कपडे काढून टाकले, यांच्यासारख्या लंगोट घातला आणि यांच्याबरोबर ते चालायला लागले. आणि मग ते असं 2, 4, 5 काही दिवस चालत राहिले. आणि मग जसं जसं ते कुठे जायचं, तर रस्त्यामध्ये कंदमुळं मिळतील ते खायचे, तिथे जागा मिळेल झाडाखाली तिथे झोपायचे, असा त्यांचा तो प्रवास चालू झाला. असं काय 2, 4, 5 दिवस झाले असतील. एका ठिकाणी गावाबाहेर जंगलामध्ये ते उतरले होते. ते दोघं म्हणाले की तू काही बाहेर जाऊ नको, आम्ही जाऊन हे घेऊन येतो, भिक्षा मागून येतो म्हणाले, जेवणाची व्यवस्था कर. मग रामदास स्वामी आणि त्यांचा तो कल्याण, हे दोघं शिष्य, म्हणजे कल्याण आणि ते स्वतः, असं ते गावात गेले. आणि काही वेळाने ते परत आले. बघतो तर जिथे त्यांनी त्यांचे जे दुसरे स्वामीजी होते, ते जिथे बसले ते बघतो तर रावट्या ठोकायचं काम चालू आहे, काही घोडे बिडे काही दिसत आहे, आणि एक रावटी पूर्ण झालेली, त्याच्या शामियाना टाकल्या, आतमध्ये जाऊन बघतो तर गाद्या गिरद्यांवरती हे भरजरी कपडे घालून बसलेले. ते कल्याण स्वामी बघतच राहिले. तर ते जे स्वामी बसले होते ते म्हणाले, काय करू म्हणे, माझा एक दुसरा शिष्य इकडून आला आणि तो मला म्हणाला की अरे तुम्ही असं कसं पाहिजे, कुठे चाललात, तुमच्या अंगावर काही कपडे नाही, काही नाही म्हणे, असं कसं काय झालं? थांबा म्हणे, मी तुमची सगळी व्यवस्था करतो आणि मी इथे मुक्काम करणार, तो इथे मुक्कामच करून घेतो म्हणे, तुमची सगळी सोय करतो म्हणे. तो ऐकायलाच तयार नाही. मी त्याला ऐकाच गुरु सापडलोय त्याचा, मग तो माझ्याकडून सेवा होऊ दे म्हणा. तर हे सारं जे काम घडतंय ना, हे तुम्ही लक्षात घ्या, परब्रह्म घडून आणतंय. प्रत्यक्षात गुरु हे माध्यम आहे. गुरूंकडून जसं काम करून घ्यायचंय तसं तो काम करून घे. पुढे अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो.
याच्यावरून आठवलं म्हणून सांगतो. म्हणजे मला वाटतं बगदाद शहर असेल ते. बगदाद शहर जे आहे इराणमध्ये किंवा इराकमध्ये, आता लक्षात नाही माझ्या कुठे. तर तिकडे शहराचं नाव पण कदाचित चुकत असेल. तर तिकडे एक राबिया नावाच्या एक महिला संत होऊन गेलेल्या आहेत. आणि त्या मुस्लिम समाजातल्या फार मोठ्या महिला संत होऊन गेलेल्या आहेत. तर त्या काळामध्ये त्यांना कुणीतरी एका माणसाला विकलं होतं, एका मालकाला. त्या काळी माणसांचा गुलाम म्हणून वापर होत असे. आणि ज्यांना विकलं त्यांच्या घरी या राहत होत्या तरुण वयामध्ये. आणि मग त्या काय करायच्या, दिवसभराची आपल्या मालकाकडे सगळी कामं करायच्या आणि रात्री साधना करायच्या. मग त्या परमेश्वराला असं म्हणायच्या, अल्लाला त्या असं म्हणायच्या, की मला तर तुझ्या साधनेमध्येच राहावंसं वाटतं आणि तुझ्या साधनेचा मला वेळ कमी पडतो. तू असं का करत नाही? मला गुलामगिरीतून मुक्त कर की. मला गुलामगिरीतून तू जर मुक्त केलं तर मला साधनेला खूप वेळ मिळेल आणि मला दीर्घवेळ साधना करता येईल आणि तू दिलेलं मला काम करता येईल. आणि त्यांचा जो मालक होता त्याच्या पुढे पुढे असं लक्षात यायला लागलं, की या ज्या राबी आपल्या घरामध्ये राहतायत आणि मोलकरणीचं काम करतायत, ही काही साधीसुधी महिला नाही. तिच्यामध्ये काहीतरी दिव्यत्व आहे. आपण हिला रागवलं तर आपल्या जीवनामध्ये संकट येतात. आपण हिच्याकडे लक्ष नाही दिलं जेवणा-खाण्याकडे तर आपल्याकडे संकट येत आहे. आपण हिची काळजी घ्यायला पाहिजे. मग त्याला तिच्यामधलं जे दिव्यत्व आहे त्याची प्रचिती यायला लागली. एक दिवशी मग त्याने तिला मुक्त करून टाकलं. म्हणजे गुलामगिरीतून मुक्त करून टाकलं. आणि मग या राबिया ज्या होत्या या संत महिला यांचं खूप काम वाढलं आणि त्यांना खूप लोक भेटायला यायचे. तर या स्वतः काय करायच्या माहितीये का? एका झोपडीमध्ये त्या राहत असत आणि एका चटईवरती झोपत असत आणि उशाला एक वीट वगैरे घेत असत त्या असं. तर एकदा त्यांना त्यांच्यासारखेच एक संत भेटायला आले आणि त्यांनी राबियांशी बराच वार्तालाप वगैरे केला. मग ते राबियांना म्हणाले, की आपण आता पुढचा जो वार्तालाप करायचा आहे म्हणजे दोन संतांमध्ये जो सत्संग होतो, एकामेकाचं कार्य कसं सुरू, तर आपण पाण्यावरती तरंगत राहू आणि त्याच्यावरती तो सत्संग करूया. पाण्यावर तरंगून तो करूया. तर राबिया ज्या होत्या त्या त्याला म्हणाले, पाण्यावरती कशाला तरंगायचं? कारण त्याला सिद्धी अवगत होती पाण्यावर तरंगण्याची. त्याने आपण असं करू, हवेमध्ये तरंगू म्हणे दोघं जण काही उंचावरती आणि तिथे सत्संग करू म्हणाले. मग ते थोडे खजील झाले. त्याने नाही नाही म्हणत तसं नाही. तर ते हवेवर तरंगायची सिद्धी त्यांना प्राप्त नव्हती. पण राबियांना काय सांगायचं, तर सिद्धीच्या का तू मागे पडतो बाबा? एक 4 आने 8 आने दिले किंवा त्यावेळेस जे काही चलन असेल ते दिलं तर आपण नावेमध्ये बसून सहज बसू शकतो की नाही? त्याच्याकरता सिद्धींचा वापर करायची काय गरज आहे? लोककल्याण करण्याकरता संतांना ज्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात त्या स्वतःवर स्वयंभू काम करतात. बरेच शिष्य आपल्या गुरूंना असं म्हणत असतात, तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, तुम्ही काही बोलो अथवा न बोलो ती गोष्ट घडून जाते. तर त्यांना ज्या सिद्धी प्राप्त झाल्या त्या स्वयं निघतात आणि ते कामं करून टाकतात. शिष्याची जशी श्रद्धा असेल तसं ते कामं करतात. आलं का लक्षात? मग त्या संतांच्या लक्षात आलं, अरे आपण तर एका अवस्थेला पोहोचलो पण राबिया फार वरच्या अवस्थेला पोहोचलेला आहे. आपण त्यांच्या शब्दांचा आदर केला पाहिजे आणि साधं आणि सोपं जीवन व्यतीत केलं पाहिजे. मला पण ज्यावेळी परमेश्वराची प्राप्ती झाली आणि ज्या दिवशी पहाटे मला ती झाली, त्यावेळेस मी लाडूचं एक बॉक्स घेतलं बुंदीच्या लाडूंचं आणि माझ्या गुरुदेवांना मी घेऊन गेले होते. त्यांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि मग मी त्यांना सांगितलं, गुरुदेव, ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो, ती गोष्ट माझ्या जीवनात आज घडून आली आणि ती मला अतिशय स्पष्टपणे कळाली. आणि त्यांना तर खूप आनंद झाला. त्यांना पण ते कळून आलेलं होतं. तर ते मला म्हणाले, की "तू जर एक कारखानदार आहेस, तुला समाजामध्ये प्रतिष्ठा वगैरे सगळं काही आहे" म्हणाले. कारण की माझ्या जीवनामध्ये मी भरपूर यश पाहिलं होतं तोपर्यंत. तर ते मला म्हणाले, "तू अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाचं जीवन जग." काय सांगितलं त्याने? सामान्यातल्या सामान्य माणसाचं जीवन जग. आणि याच्यापुढे आता तर ही सुरुवात आहे. याच्यापुढे अजून बरंच कार्य करायचं आहे. किती साधा, सोपा संदेश त्यांनी मला दिला. तो आजही माझ्या कानामध्ये गुंजतो आहे. आणि माझंही जीवन त्याच पद्धतीने चाललंय. मग ते व्यवसायातल्या गोष्टींमधलं आकर्षण नाही राहिलं. असं वाटायला लागलं, की आपल्याला जे ज्ञान मिळालंय, ते आपण सगळ्यांना दिलं पाहिजे. आपल्याला जो भरभरून ठेवा मिळालाय, तो आपण दिला पाहिजे आणि किती दिला तरी तो कधीच संपत नाही. घेणारा हवा असतो. आणि म्हणून एक गुरु चांगल्या शिष्याची नेहमी वाट बघत असतो. एक गुरु चांगल्या शिष्याची नेहमी वाट बघत असतो.
या ज्या राबिया होत्या त्यांच्याकडे अजून एक असेच त्या काळातले गुरु आले. त्यांच्याशी वार्तालाप केला आणि त्या राबियांना म्हणाले, की तुम्ही असं झोपडीमध्ये राहतात, चटईवर झोपतात, उशाला एक वीट घेतात. तर त्याच्याऐवजी मी असं करतो, माझ्या काही शिष्यांना, माझे काही श्रीमंत शिष्य त्यांना मी सांगतो, तुम्हाला एक चांगलं घर बांधून देतो. गाद्या, उशी वगैरेची व्यवस्था मी करतो म्हणाले. मी असं कशाला जीवन जगताय? तर राबिया त्यांना म्हणाल्या, असं कसं म्हणताय म्हणे तुम्ही? त्या परमात्म्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं आणि त्याच्यासारखंच बनवून टाकलंय. या ध्येयात राहून त्याची हीच इच्छा असेल की मी असं जीवन जगावं, म्हणून तर त्याने असं ठेवलंय म्हणे. तर तुम्ही तसं काही करू नका म्हणा. यात देखील मी आनंदी आणि सुखी आहे म्हणा. आणि मग त्यांनी पुढे तसंच काम केलं आणि त्या खरोखर फार मोठ्या संत आणि सिद्ध महिला होऊन गेल्या. तुम्ही जर इंटरनेटमध्ये त्यांची काही वाक्य, त्यांच्या मुखातून निघालेली वाक्य तुम्हाला काही सापडली आणि तुम्ही जर ती वाचण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर मोठा चांगला बोध तुम्हाला मिळू शकेल. चांगला बोध तुम्हाला मिळू शकेल. कधी कधी अशी छान वाक्य संतांच्या मुखातली आपल्याला ऐकायला मिळतात आणि ते आपल्या हृदयातूनच वाहून जातात. आणि एखादं असं एक वाक्य गुरुमुखातून ऐकलेलं आपलं अतिशय जीवन आमूलाग्र बदलून टाकतं आणि त्या वाक्यामध्ये परमात्म्याची शक्ती भरलेली असते. किती प्रयत्न करून एखादी गोष्ट घडत नाही, एखाद्या साध्या वाक्याने अतिशय सहजगत्या ती घटना घडून येते आणि आमूलाग्र असा बदल आपल्याला जीवनामध्ये घडून येतो. त्यामुळे गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या, सत्संग ऐकायला मिळाला, अतिशय उत्तम, अतिशय छान. अजून एखादा श्लोक घेऊ आपण आणि मग थांबूया, कारण की वेळ बराच झालाय. पुढच्या श्लोकामध्ये भगवान शंकर काय म्हणतात? हरे रुष्टा गुरुस्त्राता गुरुरुष्टेन कश्चन तस्मात सर्व प्रयत्नेन श्री गुरुम शरणम वज्रते. याचा सर्वात सरळ अर्थ काय? हरि के रुष्ट होने पर गुरु बचाते, गुरु के रुष्ट होने पर कोई नहीं बचाता, कोई नहीं बचा सकता. इसलिए समस्त प्रयत्नों द्वारा श्री गुरु के शरण में जाना चाहिए. पूर्वी एक श्लोक आपण पाहिला होता. त्यात काय भगवान शंकरांनी सांगितलं होतं, की मी रागवलो तर गुरु वाचून घेईल, पण गुरु रागवल्यावर मी वाचवू शकणार नाही. त्याच श्लोकाची पुनरुक्ती आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, हरे म्हणजे देव जर रागवला तर गुरु त्या शिष्याचं रक्षण करून घेतील, पण गुरु रागवले तर त्याचं रक्षण कोणी करू शकणार. म्हणून भगवान शंकर पुढे म्हणतात की आपण सर्व असे काही प्रयत्न केले पाहिजे की जेणेकरून श्री गुरूंच्या आपण शरणामध्ये गेले पाहिजे, श्री गुरूंना आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ काय की गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये काय माहितीये का, एखादी गोष्ट आपण गुरूंची पाळली नाही आणि गुरूंच्या ती लक्षात आली तर एखाद्या फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, एखादा हजारावा एखादावा लाखाचा भाग, तो पण नाही कदाचित, मुळात गुरूंना रागच येत नाही. त्यांना आपल्या शिष्यावरती प्रेमच करायचं असतं, त्याला आपल्याला द्यायचंच असतं. आणि ते असा विचार करतात, अरे चुकून संसारातल्या एखाद्या कामामुळे याच्याकडून एखादी गोष्ट राहून गेली असेल, याच्याकडून एखादी गोष्ट राहून गेली असेल, आपण याला समजून घेऊया, आपण एखादी गोष्ट परत परत सांगूया, म्हणजे याच्या ती लक्षात येईल आणि हा स्वतःच्याच उन्नती करता ही गोष्ट सहजपणे करू शकेल, म्हणून ती गोष्ट ती त्याला परत परत सांगतात. तसं आपण आपल्या घरामध्ये बघतो, एखादी आपल्या घरामध्ये आजी किंवा आई किंवा वडील, आजोबा किंवा घरातली एखादी वयस्कर व्यक्ती, कॉलनीतली एखादी वयस्कर व्यक्ती किंवा शाळेतले मुख्याध्यापक, प्रिन्सिपॉल एखादी गोष्ट वारंवार आपल्याला सांगतात, परत परत सांगतात. आपल्याला कधी कधी कंटाळा येतो की परत परत काय माझ्या मागे लागतात. तरुण पिढीतले लोक म्हणतात, फार मागे लागतात बा माझ्या आहे. पण त्यांचा सांगण्याचा जो हेतू असतो, बाबा तू त्याच्यातला बोध घे, हे त्यांना सांगायचं असतं आणि म्हणून ते सांगत असतात. म्हणून गुरु हा भगवान शंकरांनी हा श्लोक परत का सांगितला वेगळ्या पद्धतीने, की तुम्ही गुरु जे सांगतात ते आपल्या साऱ्या शरीराचे कान करून ऐका आणि ते आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. आपण काय ऐकलं आज, की नियमित ध्यान करा, सेवा करा, आसनावर बसून ध्यान करा, शक्य असेल तर पांढरे कपडे घाला,
ध्यान कसं करा त्याची विधी सांगितली. शक्यतो सदैव सत्य बोलण्याचा प्रयत्न करा, सत्याची कास धरा, वगैरे वगैरे वगैरे. तर असं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करा आणि आपलं दैनंदिन जीवन हे आनंदी, समाधानी आणि परिपूर्णतेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट राहिली, चुकली, तर त्याची चिंता किंवा व्यथा वाटून घेऊ नका. उगवणारा प्रत्येक सूर्य आपल्याला नवीन संधी देत असतो आणि नवीन संधी आपल्या जीवनामध्ये येत असते. त्यामुळे आपण सर्व प्रयत्न करून सातत्याने प्रयत्न करत राहू. जे जे प्राप्त करायचं राहिलं आहे ते प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या गोष्टी प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपण सर्वजण आजच्या सत्संगामध्ये आला, मी जे तुम्हाला सांगितलं आणि सांगण्याचा प्रयत्न केला आहे, गुरुचरणांच्या जवळ बसून मला जी गुरुगीता कळली ती माझ्या गुरूंनी मला प्रत्यक्ष आतूनच दिली, आतूनच ती प्रकट करून घेतली. आणि जी वाचायला नंतर मला परमेश्वर प्राप्ती झाल्यानंतर ती माझ्या वाचनात आली आणि माझ्या लक्षात आलं तर या सगळ्या गोष्टी तर मी पाळतच होतो आणि माझ्या गुरूंनी असे समोर बसूनच मला ती शिकवलेली, न बोलता शिकवली. गुरुचं मौन हे शिष्याकरता व्याख्यान असतं, अशा रीतीने मी ती शिकलेलो आहे. तर त्यातले जे जे काही सांगितले ते तुम्ही पाळा. तुम्ही मला बोलतं करता आणि परमात्मा या देहाचा वापर करून बोलतो आणि त्याला पण एक देह हे निमित्त म्हणून लागत असतं. तुमच्या देहातल्या परमेश्वराला मी वंदन करतो, नमस्कार करतो आणि तुमची उत्तरोत्तर अध्यात्मामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये, संसारामध्ये उत्तम प्रगती हो, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आजचा सत्संग संपला असं मी तुम्हाला सांगतो. 9व्या सत्संगामध्ये पुढच्या सोमवारी आपण सर्वजण 8 वाजता परत भेटूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.